आता आजच्या या आपल्या जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर आणि आपलं न्यू दारणा हायस्कूल ह्या शाळेच्या ह्या मैदानामध्ये सर्व उपस्थित गुरुजन वर्ग आणि जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सोनवणे मॅडम, सगळ्यात महत्वाचं त्यांनी हा कार्यक्रम त्यांना काय होता हे सांगितलं नव्हतं, परंतु कालच त्यांना सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि अतिशय म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीतरी मिळेल त्यांना, अशा हिशोबाने त्यांनी लगेच सांगितलं की अगदी छान कार्यक्रम आहे, आपण उद्या लगेच तो कार्यक्रम करूया. मुलांनीही छान तयारी केलेली आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं जिजामाता शाळेच्या सर्व परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा दिवस जो काही आहे, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माणसाची जर प्रगती व्हायची असेल तर त्याचे विचार जे काही आहेत, त्याची विचार करण्याची क्षमता जी काही आहे, तो विचार कसा करतो, तर्कावर आधारित करतो की जुन्या अगदी चालीरीती ज्या काही आलेल्या आहेत, परंपरेनुसार ज्या काही चालीरीती आलेल्या आहेत त्याच्यावरती तो विचार करतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आजचा जो विषय आहे तो हाच आहे की आजच्या याच्यामध्ये मनुष्य विचार तर्काच्या आधारित करतो की अंधश्रद्धेच्या आधारित करतो. अतिशय छान असा कार्यक्रम आहे. माझ्या डाव्या बाजूला जे काही बसलेले आहेत ते इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहेत, उजव्या बाजूला जे बसलेले आहेत ते इयत्ता 6वीचे विद्यार्थी आहेत आणि हे जे 7वीचे विद्यार्थी आहेत हे विज्ञानवादी आहेत, म्हणजे तर्क आणि विज्ञानाची कास धरणारे आणि त्यानुसार विचार करणारे हे विद्यार्थी आहेत. आणि ह्या बाजूला जे काही विद्यार्थी बसलेत इयत्ता 6वीचे, ते समाजातल्या ज्या काही जुन्या चालीरीती आहेत त्या जुन्या चालीरीतींचं प्रतिनिधित्व करणारे अंधश्रद्धावादी ह्या भूमिकेतून त्यांचे विचार जे काही आहेत ते विचार व्यक्त करणारे. याचा अर्थ असा नाही की हे जर अंधश्रद्धावादी भूमिकेतून त्यांचा विचार करताय याचा अर्थ ते अंधश्रद्धाळू आहेत असं नाही, परंतु समाजात आज सुद्धा ज्या काही जुन्या चालीरीती आपल्याला पाहायला मिळतात, मग वेगवेगळ्या आहेत. ग्रहणांच्या बाबतीत आहेत, मांजरी आडव्या जाण्या वगैरे त्याच्या बाबतीत आहेत, बरोबर आहे की नाही, परंतु हे फक्त त्यांच्या विचाराने अंधश्रद्धेच्या भूमिकेतून त्यांचे विचार जे काय आहेत ते स्पष्ट करणार आहेत. अतिशय छान आहे. आता आपण ह्या चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत. अतिशय छान असा सगळ्यांनी इयत्ता हे जे मुलं आहेत ह्या मुलांनी त्यांचे विचार व्यक्त केल्यानंतर त्यांचे विचार तुम्हाला कसे वाटले, तुम्ही टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद जो काही आहे तो द्यायचा आहे, आताच नाही वाजवायचा. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर ते मत जे आहेत, टाळ्या जे काय आहेत त्या तुम्ही वाजवायच्या. सगळ्यात अगोदर मी इयत्ता 6वीच्या अंधश्रद्धाळू गटाला प्रश्न विचारणार आहे की समाजामध्ये बऱ्याचशा, आता मागे चंद्रग्रहण झालं बघा, बरोबर आहे की नाही, तर चंद्रग्रहणाच्या वेळेस आपल्या घरी सुद्धा बरेचसे लोक म्हणतात की जेवायचं नाही, इकडे तिकडे फिरायचं नाही, बरोबर, अशा समजुती ज्या काही आहेत त्या असतात. तर ह्या अंधश्रद्धाळू गटाला आपण विचारूया की ग्रहणांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे. ग्रहण ही खगोलीय घटना आहे हे आम्हाला मान्य आहे, पण ग्रहणाच्या वेळी सूर्याची अतिनील किरणे आणि वातावरणातील ऊर्जा यांच्यात मोठे बदल होतात. या हानिकारक लहरींचा मानवी शरीरावर, विशेषतः गरोदर स्त्रियांवर आणि अन्न पदार्थांवर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून ग्रहण काळात बाहेर पडू नये किंवा खाऊ नये असा नियम आपल्या पूर्वजांनी बनवला. ती भीती नव्हती तर प्रतिबंधात्मक काळजी होती. धन्यवाद. त्यांच्या पद्धतीने त्यांनी अतिशय सांगितलं की पूर्वजांचा
आदर जो काही आहे तो केला पाहिजे आणि पूर्वजांनी प्रतिबंधात्मक काळजी जी काही आहे ती घ्यावी. त्याच्यामुळे काही बंधनं जे काही आहेत ते टाकलेले आहेत. आता याच्यावरती आता 7वीचे विज्ञानवादी जे काही आहेत त्यांना काय वाटतं आपण बघूया. विरोधी गटाने सांगितले की ग्रहणाच्या वेळी सूर्याचे किरणे हानिकारक वाढतात, पण विज्ञान सांगते की ग्रहण ही एक सावली आहे. सूर्याचे किरणे पृथ्वीवर रोजच येतात. सूर्याची किरणं जे आहेत ते पृथ्वीवरती रोजच येतात, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून फक्त ग्रहणांच्या कालावधीमध्येच ती किरणं हानिकारक कशी काय असू शकतील, कारण पृथ्वीच्या वरती ओझोनचा एक थर आहे. ओझोनचा एक थर आहे, त्या थरातून प्रत्येक सूर्यकिरण जे काही आहे ते खाली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येत असतं. आणि फक्त ग्रहणाच्या वेळेसच ते हानिकारक कसं काय असू शकतं असं तिचं म्हणणं आहे. आणि याने अतिशय छान सांगितलेलं आहे की प्रतिबंधात्मक काळजी जी काय आहे ती, म्हणून आपण पूर्वजांच्या अनुभवांचा आदर जो काही आहे तो केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने विज्ञानाला असं वाटतं की ओझोनचा थर जो काय आहे त्या थरामुळे सूर्यकिरण जे आहेत प्रत्येक किरण हानिकारक असतं, परंतु ज्यावेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते येतं त्यावेळेस त्या ओझोनच्या थराच्या चाळणीतून ते खाली येत असतं आणि ते संरक्षक असतं. आपल्या त्वचेला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. जर ओझोनचा थर नसता तर ते सूर्याची हानिकारक किरण सरळ पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत आले असते आणि वेगवेगळे त्वचेचे रोग झाले असते. म्हणजे प्रत्येक सूर्यकिरण हानिकारक असतो, परंतु ओझोनच्या थरामुळे ते हानिकारक किरण जे आहेत ते परावर्तित वरती होतात आणि खाली पृथ्वीच्या पृष्ठभागावर फक्त सौम्य अशी सूर्यकिरणं येतात. म्हणजे अतिशय विज्ञानाच्या आधाराने सत्य जे काय आहे ते समोर असं आपल्याला आलं पाहिजे, बरोबर की नाही. आता अन्नामध्ये बदल जो काही होतो, हे ग्रहणाच्या वेळेस अन्नामध्ये काहीतरी बदल होतो, त्याच्यामुळे अन्न खाऊ नये रात्री, बरोबर की नाही. परंतु रोजच रात्र होते की नाही, मग आपण रोज रात्रीचं ते जेवण करतोच, मग रोज अन्न फेकून देतो का? नाही फेकून द्या. ग्रहणाच्याच वेळेस का जेवायचं नाही, बरोबर की नाही. हे अगदी वेगळं आहे. आपल्या सगळ्यांसमोर वैज्ञानिक जो काही आहे तो दृष्टिकोन आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. चुकीच्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत, बरोबर की नाही, त्या आपण बाळगता कामा नये. फक्त एवढंच करायचं की ग्रहणाच्या वेळेस सूर्यग्रहण असेल तर ते उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही, त्याला विशिष्ट अशी काचा किंवा विशिष्ट अशी फिल्म्स जे काय आहेत, दुर्बीण जे काय आहेत ते येतं आणि त्या आधारे आपण सूर्यग्रहण जे काय आहे ते पाहू शकतो. परंतु अन्नामध्ये बदल होतो ग्रहणाच्या वेळेस, याला कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक पुरावा अजूनपर्यंत तरी शास्त्रज्ञांना सापडलेला नाही. त्याच्यानंतर आपण कधी कधी असं म्हणतो बघा काय की दुष्ट लागली, माझ्या शनीला दुष्ट लागली, कोणाची तरी नजर लागली कोणाची तरी, असं म्हणतात की नाही आपल्या आई वडील कधी कधी, आणि मग नजर उतरवतात, काहीतरी करतात. याच्या पाठीमागे यांना काय वाटतं आणि वैज्ञानिक सत्य काय आहे ते आपण बघू. विषाणूंमुळे आजार होतात हे खरे, पण एकाच वातावरणात राहून एक आजारी पडतं आणि दुसरा नाही, असे का? कारण प्रत्येकाची आभा आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वेगळी असते. नजर उतरवण्यासाठी गंडे दोरे किंवा नजर उतरवण्याची पद्धत ही मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आजारी माणसाला लागण्याची सकारात्मक ऊर्जा देते. धन्यवाद. दोन अतिशय महत्वाच्या त्यांनी सांगितलं की आभा आणि रोगप्रतिकारक शक्ती, बरोबर. आता बघूया इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं. आभा आणि नकारात्मक ऊर्जा हे शब्द ऐकायला खूप भारी वाटतात, पण जगातल्या एकही उपकरणाने आभावर दृष्ट लागण्याची ऊर्जा मोजलेली नाही. एका घरात एक आजारी पडतो आणि दुसरा नाही, तर याचं कारण आभा नसून तर विज्ञानातील रोगप्रतिकारक शक्ती आहे. काळ्या दोराने किंवा लिंबू मिरचीने जर आपल्या करोना सारख्या काळात लस घेण्याची गरज पडली नसती, तर आजारांवर उपाय डॉक्टर करतात, गंडे दोरे नाही. धन्यवाद. अतिशय छान पैकी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. नजर लागणे, दुष्ट लागणे, बरोबर की नाही, याला आभा आणि रोगप्रतिकारक शक्ती
यांची आभा होती आणि यांची रोगप्रतिकारक शक्ती होती. अशा दोन संकल्पनांची टक्कर आहे, बरोबर आहे की नाही. आभा म्हणजे काय, तर एक मनाची एक उभारी जी काय आहे ती आपण म्हणू शकतो. आणि परंतु त्याच्याने काही विषाणू जीवाणू यांना लढण्याची ताकद येणार नाही, बरोबर आहे की नाही. आणि विज्ञान जे काय आहे, विज्ञानच फक्त किंवा औषधं जे आहेत त्यांनीच फक्त आपण रोगांचा प्रतिकारक करू शकतो किंवा रोग जंतूंसाठी लढण्याची ताकद जी काय आहे ती ताकद फक्त औषधं आणि विज्ञानानेच येणार आहे, बरोबर. म्हणजे काळा दोरा बांधायचा त्याच्यापेक्षा सकस आहार जो काही आहे तो जर आपण घेतला तर नक्कीच आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जी काही आहे ती शक्ती येणार आहे. आणि त्याच्यामुळे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की सकस आहार व्यायाम वगैरे जर केला तरच आपण आजारातून मुक्त होऊ शकतो. काळे दोरे आणि गंडे वगैरे बांधून आपण काही आपला आजार जो काही आहे तो बरा होऊ शकत नाही, बरोबर की नाही. किंवा अशा पद्धतीचे हे मंत्रतंत्र जे आहे ते उपचाराची जागा घेऊ शकणार नाही. अतिशय छान पैकी सांगितलंय. याच्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे बघा, बऱ्याचदा आपण असं म्हणतो एखाद्या ठिकाणी कामाला गेलो की एखादं काळं मांजर जे काही आहे ते आडवं जातं आपल्याला, बरोबर की नाही. मग आपण 2 पावलं मागे जातो, बरोबर. किंवा मग त्या दिवशी असं म्हणतो की आपल्या डोक्यात अशी कल्पना असते की आता माझं काम होणारच नाही. तर याच्याबद्दल यांना काय वाटतं, हे बरोबर आहे की नाही हे आपण बघूया. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी सांगतील शकून अपशकून लिंबू मिरची वगैरे असं जे काही करतो की नाही ते त्याच्या पाठीमागचं तथ्य त्यांना काय वाटतं हे इयत्ता 6वीचे विद्यार्थी सांगतील. निसर्ग नेहमी आपल्याला काही ना काही संकेत देत असतो. काळी मांजर आडवी जाणे हा निसर्गाचा एक सूक्ष्म संकेत असू शकतो की पुढे धोका आहे, थोडा वेळ थांबा. लिंबू मिरची मध्ये नैसर्गिकरित्या जंतुनाशक गुणधर्म असतात. ते दारावर बांधल्याने हवेतील जंतू घरात प्रवेश करत नाही आणि दृष्ट्या लागण्यापासूनही संरक्षण होते. हे जुन्या काळातील हवा शुद्धीकरणाचे तंत्र आहे. धन्यवाद. तिने तिच्या अर्थाने याच्याने बरोबर सांगितलं की लिंबू मिरची मध्ये काय असतं, जंतुनाशक असे काहीतरी शक्ती असते, त्याच्यामुळे हवेतले रोग जंतू नष्ट होतात. आणि प्राणी जे काय आहेत प्राण्यांना इकडून तिकडून जायचं, जसं आपल्याला जायचं असतं तसं जावं लागतं. परंतु ती म्हणते की निसर्गाचा काहीतरी सूक्ष्म असा संकेत असू शकतो की मांजर आडवी गेल्याने काहीतरी पुढे धोका आहे, थोडा वेळ थांबावं, असं तिचं मत झालं. याच्यावरती इयत्ता 7वीचे विज्ञानवादी जे काही आहेत ते त्यांचं मत व्यक्त करतील. काळी मांजर रस्ता ओलांडते कारण तिलाही इकडून तिकडे जायचे असते. एका साध्या प्राणीच्या चालण्याने माणसाच्या आयुष्यातील करोडो रुपयांचा नुकसान कसा होऊ. आणि जर लिंबू मिरची हे खरोखरेच एअर प्युरिफाय किंवा जंतुनाशक असते तर आजच्या जगातील सर्व हॉस्पिटल ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लिंबू मिरची बांधलेल्या दिसतील. धन्यवाद. त्यांनी अतिशय छान सांगितलेलं आहे बघा. जर लिंबू मिरची मध्ये सी जीवनसत्व असतं हे बरोबर आहे, परंतु त्याचं प्रमाण इतकं नाही की हवेतले रोग जंतू लिंबू मिरची बांधल्याने नष्ट होतील, बरोबर की नाही. इतकं मोठं प्रमाण नाही. सी जीवनसत्व असतं हे बरोबर आहे, परंतु ते नुसतं बांधल्याने हवेतले जंतू मरतील हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यात सी जीवनसत्वाचं प्रमाण पण एवढं नाहीये की हवेतले रोग जंतू मरतील. आणि तसं जर असतं तर प्रत्येक ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टरांनी लिंबू मिरची लावली असती आणि आपोआपच शुद्ध हवा जी काही आहे त्या ठिकाणी झाली असती. आपण विज्ञानाची कास धरायची आहे. तुम्ही 21व्या शतकातले विद्यार्थी आहात आणि प्रत्येक घटना जी काय आहे ती कारण नाण्याच्या 2 बाजू असतात, बरोबर की नाही. एक छापा आणि एक काटा, बरोबर. म्हणून एखादी गोष्ट घेतल्यानंतर आपल्या आजी आजोबांनी पूर्वजांनी जे काही सांगितलंय त्याच्यावरती आंधळ्या डोळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. दुसरी पण विज्ञानाची बाजू आहे, ती बाजू पण तपासून बघायची आहे, बरोबर की नाही. आणि मगच तथ्य जे काय आहे, मगच अंतिम निर्णय जो काय आहे तो घ्यायचा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा आहे. याच्यानंतर
याच्यानंतर अजून एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादं काम करण्यासाठी बाहेर पडता त्यावेळेस तुमची आई असेल, आजी असेल, हातामध्ये दही साखर ठेवते बघा, बरोबर की नाही? की तुमचं काम, ज्या कामासाठी तुम्ही चाललेत ना ते काम यशस्वी होईल, अगोदर साखर दही वगैरे हातावर ठेवतात, ते खाऊन जा, म्हणजे काय होईल, तुमचं काम यशस्वी होईल, तुझं नशीब चांगलं होईल किंवा परीक्षेत पास होईल. परीक्षेत जरी निघाला ना तरी हातात दही साखर ठेवते आणि म्हणते जा आता परीक्षा पास होशील तू किंवा चांगले मार्क जाईल. याच्यावरती इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं बघू. कष्ट सर्वच करता पण सर्वांना यश का मिळत नाही? कारण कष्टाला नशिबाची म्हणजे योग्य वेळेची आणि ग्रहांच्या ऊर्जेची साथ लागते. ज्योतिषशास्त्र हे कोणत्याही थोटात नसून ते एक प्राचीन गणित आणि खगोलशास्त्र आहे. आणि परीक्षेला जाताना दही साखर खाणे हा शुभ अशुभ भाग नाही, तर दह्यामुळे पोट थंड राहते आणि साखरेमुळे मेंदूला ग्लुकोज मिळते. पूर्वजांनी या विज्ञानाला श्रद्धेची जोड दिली जेणेकरून लोक ते पाळतील. धन्यवाद. बघा, अतिशय छान सांगितलंय तिने की दही साखर आपले जुने आई वडील किंवा पूर्वज का द्यायचे, की दही जे काय आहे ते थंड असतं, त्याच्यामुळे आपलं पोट पण थंड राहतं, आणि साखर जे आहे साखरेमध्ये ग्लुकोजचं प्रमाण असतं आणि मेंदूला त्वरित साखर खाल्ल्याने पटकन ग्लुकोज जे काय आहे ते मिळतं आणि त्याच्यामुळे पूर्वज जे काय आहे दही साखर देतात. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना याच्यावरती काय वाटतं बघूया. विरोधी गटाने आपले मत सांगितले की दहीमुळे पोट थंड राहतं, साखरमुळे ग्लुकोज मिळतं. हे तर शुद्ध जीवास्तर आहे, याला शकून किंवा नशीब का म्हणायचे? प्रश्न ग्रहांचा. मंगळ आणि शनी आपल्यापासून करोडो किलोमीटर लांब आहे. आपल्या परीक्षेच्या निकालावर किंवा नोकरीच्या मुलाखतीवर यांचा परिणाम होऊ शकत नाही. यश हे अभ्यासामुळे मिळतं, नशिबामुळे नाही. अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. दही साखर हे शुद्ध, बरोबर की नाही? काय आहे? बायोलॉजी आहे. दही आणि साखर काय आहे? त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, जीवशास्त्र आपण ज्याला काय म्हणतो. दही पोट शांत ठेवते, तर साखर ऊर्जा जी काय आहे ग्लुकोजच्या याच्यातून मिळते. त्याच्यामुळे नशीब म्हणण्यापेक्षा तयारी, तिला काय म्हणायचं आहे, नशीब कशाने मिळणार आहे? दही साखर खाऊन मिळणार नाही, तर अभ्यास केल्यानेच यश जे काय आहे ते मिळणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायचा नाही. त्याच्यानंतर अजून एक फार महत्वाचा असा मुद्दा असा आहे की काही लोक जे काय आहेत, थोडं जरी काही दुखायला लागलं की एखाद्या मांत्रिकाकडे जातात, एखाद्या बुवाकडे जातात, एखाद्या भक्ताकडे जातात आणि तो मग काय करतो, एखादा मंत्र वगैरे म्हणतो आणि यांना असं वाटतं की आपण झालं बरोबर की नाही? आता हे जे काही चमत्कार, हे जे काही बुवाबाजी आहे, या बुवाबाजी बद्दल हे खरोखर बरोबर आहे का? इयत्ता 6वीचे विद्यार्थी सांगतील की कोण सांगतील? काही लोक भोंदू असू शकतात, पण म्हणून संपूर्ण अध्यात्म खोटे ठरू शकत नाही. प्राचीन मंत्रांमध्ये विशिष्ट ध्वनी लहरी असतात, ज्या वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणतात. जसे तुम्ही रेडिओ लहरी पाहू शकत नाही, पण त्या अस्तित्वात असतात. तसेच मंत्रशक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा मोजण्यासाठी विज्ञानाकडे अजून योग्य यंत्र नाही. एवढेच. धन्यवाद. छान सांगितलं बघा. जे मंत्र वगैरे त्यांच्यामध्ये असं की मंत्र वगैरे जसं रेडिओवर लहरी असतात बघा, रेडिओतनं गाणं ऐकू येतं तुम्हाला, बरोबर की नाही? परंतु ते गाणं असं हवेत तरंगताना दिसतं का? त्या लहरी दिसतात का रेडिओमध्ये घुसताना? नाही. तसं त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्र हे रेडिओ लहरी सारखे असतात, त्याचा परिणाम होतो. याच्यावरती इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं बघा. मंत्रांमध्ये ध्वनी लहरी असतात हे नक्की, पण या लहरीचा उपयोग फक्त मनाच्या शांतीपुरत किंवा एकाग्रते पुरवतात मर्यादित आहे. कुठल्याही मंत्राच्या लहरीने हवेतून भस्म
निर्माण होत नाही किंवा कर्करोग बरा होत नाही. खरोखरच मंत्रामध्ये भौतिक वस्तू नष्ट करण्याची ताकद असते, तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपण DRDO कडून क्षेपणास्त्र का बनवून घेतो? सीमेवर मंत्र का म्हणत नाही? टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय छान सांगितलं बघा. मंत्रांमधले जे काही ध्वनी असतात की नाही, त्या ध्वनींमुळे मन एकाग्र होतं. हे बरोबर आहे यांचं, हे विज्ञानाला सुद्धा मान्य आहे. पण ह्या लहरीमधनं एखादी वस्तू निर्माण होणं किंवा आजार बरं होणं याला कुठल्याही प्रकारचा पुरावा जो काही आहे तो नाही. आणि तसं जर असतं तर आपली जी काही संरक्षण, आपल्या देशाला जे काही संरक्षण शस्त्रास्त्र जे काही पुरवतो ना, DRDO आपण ज्याला म्हणतो, या DRDO ने मग काय केलं असतं, सगळ्या सीमेवरती ते मंत्र म्हणणारेच बसून दिले असते आणि सगळ्या मग आपले जे काही शत्रू आहे ते शत्रू मोठमोठ्याला रायफली, मोठमोठ्याले बॉम्ब घेऊन उभे असताना आपण मंत्र म्हणत असतो. तर चालेल का मग असं? तर असं बिलकुल चालणार नाही. आणि त्याच्यामुळे या मंत्राने आणि या तंत्राने फक्त मन एकाग्र होतं, कुठल्याही प्रकारची वस्तू निर्माण होत नाही किंवा आजार जे काही आहेत ते बरे होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठल्याही बंधुगिरीला बळी पडायचं नाही, कुठल्याही गोळाबाजीला बळी पडायचं नाही. चिकित्सक वृत्ती जी काही आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन जो काही आहे तो आपण ठेवायचा आहे. काही लक्षात, सगळ्यांच्या लक्षात आलं का? पुढचा जो काही प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे. आपण सगळेच जण घर घेतो बघा, बरोबर की नाही? आणि घर घेताना वास्तुशास्त्राप्रमाणे घर असलं पाहिजे, नाहीतर मग त्या घरात सारख्या भांडण कटकटी वगैरे असा गैरसमज आहे. या वास्तुशास्त्राबद्दल इयत्ता 6वीचे जे काही अंधश्रद्धाळू गट आहेत त्यांच्या परीने त्यांना काय वाटतं आपण ते विचारूया. वास्तुशास्त्र हे दिशा, चुंबकीय क्षेत्र आणि पंचमहाभूते पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचे संतुलन राखणारे शास्त्र आहे. दक्षिण दिशेला पाय करून झोप नये, कारण पृथ्वीचे चुंबकीय शक्ती आणि शरीरातील लोहाचे प्रमाण त्यांचे संतुलन बिघडून रक्तदाबाचे आजार होऊ शकतात. वास्तुशास्त्र हे घराचे एनर्जी मॅनेजमेंट आहे. धन्यवाद. काय सांगितलं यांच्यामध्ये असं आहे की वास्तुशास्त्र हे घराचं मॅनेजमेंट असतं. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, कारण आपल्या शरीरामध्ये काय असतं, लोहाचं प्रमाण असतं, बरोबर. आणि पृथ्वी एक फार मोठा चुंबक आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे काय होतं, आपल्या रक्तातलं लोह जे आहे याचं संतुलन जे काय ते बिघडतं आणि ब्लड प्रेशर जो काय आहे त्याचा आजार होण्याची शक्यता असते, असं यांचं मत आहे. याच्यावरती इयत्ता 7वीच्या विज्ञानवाद्यांना काय वाटतं आपण ते बघूया. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने रक्तातील लोहावरील परिणाम होतो. हा व्हॉट्सअपवर फिरणारा सर्वात मोठा गैरसमज आहे. मानवी रक्तातील लोह हे फेरीमॅग्नेटिक नसते, म्हणजे चुंबकाकडे आकर्षित होत नाही. जर तसे असते तर MRI मशीनमध्ये गेल्यावर माणसाचे रक्त शरीराबाहेर खेचले गेले असते. वास्तुशास्त्र हे प्राचीन काळातील घर बांधणीचे नियम होते, पण आज घर फोडण्याचा तो एक नेस झाला आहे. धन्यवाद. वास्तुशास्त्र म्हणजे त्याच्यातलं शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काही लोकांचा घर फोडण्याचा एक बिझनेस झालेला आहे. असंच पाहिजे, असं ह्याच दिशेला घराचं तोंड पाहिजे, त्याच दिशेला घराचं तोंड पाहिजे, असं काही नसतं. दक्षिण दिशेला पाय करून झोपणं आणि रक्तातला जो आहे लोह आहे याचा काही एक संबंध जो आहे थोडाफार किंचित असू शकतो, पण त्याच्याने काही फरक पडत नाही, बरोबर आहे की नाही. तर तसं जर असतं तर आपण MRI मशीन मध्ये आपण माणसाला हे करतो बघा, टाकतो बघा, तर त्याच्यातलं जर तसं असेल तर त्याच्यात फार मोठं चुंबकीय शक्ती असते. मग त्याच्याने माणसाच्या शरीरातलं सगळं रक्त जे काय आहे ते ओढून घेतलं असतं किंवा शरीराच्या बाहेर पडलं असतं. आणि त्याच्यामुळे
याच्यात काही तथ्य नाही. वास्तुशास्त्र हे हवा आणि प्रकाश यांचं, हवा खेळती असली पाहिजे, प्रकाश व्यवस्थित घरात आला पाहिजे, याकरता वास्तुशास्त्र जो काही आहे ते अगदी योग्य आहे. परंतु त्याच्यातली भीतीदायक गोष्ट जी आहे ती अतिशय टाळली पाहिजे. घर हे कशाचं असतं? दगड, विटा, माती यांचं असतं, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यात राहणाऱ्या माणसांच्या चांगल्या विचारांचं असतं. तुम्ही कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधा, पण त्याच्यात राहणारे जे काही लोक आहेत, एकाचं तोंड इकडे आणि एकाचं तोंड इकडे जर असेल किंवा दोघांचे मतं जर जुळत नसतील तर साहजिकच कितीही चांगलं वास्तुशास्त्राने घर बांधलेलं असो त्याच्यातल्या भिंती या पडतीलच, बरोबर की नाही? ते उभंच राहू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे वास्तुशास्त्र जे काही आहे ते आपल्या मनातले विचार कसे आहेत याच्यावर आधारित अतिशय छान सांगितलेलं आहे. आता पुढचा अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण शेती वगैरे जे काय आहे, बरोबर, पाऊस पडण्यासाठी म्हणा किंवा वेगवेगळे अजून एखादी क्रिकेटची मॅच झाली तरी आपल्या इकडे यज्ञ करतात की आपला क्रिकेटचा आपला संघ जो आहे तो मॅच जिंकला पाहिजे, त्याच्याकरता यज्ञ करतात, पावसासाठी यज्ञ करतात, बरोबर की नाही? उपवास करतात. उपवासाचं तर फार मोठं फॅड आहे, बरोबर की नाही? कारण जुन्या परंपरेने सांगितलं उपवास करा, आजी आजोबा करायचे, आपणही धडाधड उपवास करतो. याच्यावर अंधश्रद्धा गटाचं काय म्हणणं आहे बघूया आपण. पावसासाठी यज्ञ करणे म्हणजे वातावरणातील निशिष्ट औषधी वनस्पतीच्या धुरांमुळे ढगा निर्मितीच्या चालना देणे. उपवास करणे म्हणजे शरीराला आराम देणे. आजचे विज्ञान ज्याला इंटरमिटेंट फास्टिंग म्हणतात तेच आमचे पूर्वज उपवास म्हणून हजारो वर्षापासून करत आहोत. अतिशय छान सांगितलं बघा. तिने काय सांगितलं की पावसासाठी यज्ञ करणं म्हणजे काय की विशिष्ट औषधी वनस्पतींचा धूर करायचा, विशिष्ट औषधी वनस्पतींचा धूर करायचा आणि त्या धुरामुळे काय होणार आहे? ढग निर्मितीला चालना मिळणार आहे, ज्याला आपण क्लाउड सीडिंग जे काय आहे, जे ढग तयार करण्याला चालना देण्यासाठी आपण यज्ञ करतो असं म्हणणं आहे, बरोबर की नाही? परंतु विज्ञानामध्ये कृत्रिम पाऊस जर पाडायचा असेल तर सिल्वर आयोडाईड जे काय आहे ते हवेमध्ये फवारलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की ढग तयार होतात, ना की लाकडं वगैरे तूप वगैरे जाळून फक्त धूर आणि कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे आणि तो सगळं हवेतलं प्रदूषण जे काय आहे ते होणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल पाऊस पडत नाही. उपवास करणं हे आपल्या पचन संस्थेला आराम देण्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा बघा, आता एवढा वेळ दिवसभर काम केल्यानंतर थोडासा थकून जाता, बरोबर की नाही? आणि त्याच्यासाठी तुम्हाला आराम करणं गरजेचं असतं. आराम केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आराम करून परत जागे होता त्यावेळेस तुम्हाला तुमच्यामध्ये अजून ताकद येते नवीन काम करण्याची. तसं आपली पचन संस्था जे आहे ते निरंतर काम करत असते. आपण सकाळ संध्याकाळ जेवण करत असतो. जेवण केल्यानंतर मात्र आपल्या पचन संस्था जी आहे ती अन्न पचवण्यासाठी कायम कार्यरत असते. तिला सुद्धा आराम देणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे उपवास ही संकल्पना आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. राहील लक्षात? म्हणजे आणि पाऊस पडायचा असेल तर फक्त यज्ञावरती अवलंबून राहायचं नाही, तर त्याच्यासाठी जो जास्तीत जास्त वृक्षारोपण करेल, बरोबर की नाही, पर्यावरणाच्या रक्षणासाठी जो परिसर जास्तीत जास्त पावलं उचलेल त्या परिसरामध्ये, त्या प्रदेशामध्ये पाऊस जे काय आहे तो जास्त पडेल, बरोबर की नाही? म्हणून आपण विज्ञान जे काय आहे ते विज्ञानाला फॉलो केलं पाहिजे, ना की अंधश्रद्धेला. यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे आणि माझ्यामध्ये हा शेवटचा प्रश्न आहे की अमावस्या पौर्णिमा आली की काहींच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खंडोबा, वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या ह्या येतात आणि मग त्या वेगवेगळ्या विचित्र असे हावभाव जे काही आहेत ते करायला लागतात. अमावस्या पौर्णिमेलाच होतं असं, बरोबर की नाही? मग हे योग्य आहे? काही प्राणी आहेत, कुत्रा भुंकतो, बरोबर की नाही? मांजरीचं उदाहरण सांगितलं यांनी. तर मग या अमावस्या पौर्णिमा आणि ह्या प्राण्यांबद्दल खरंच आहे का? काय गोष्ट खरी आहे? ही अंधश्रद्धा गट जो काय आहे तो सांगेल, त्यांना काय वाटतं? अमावस्या पौर्णिमा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जसा सूर्याच्या पाण्यावर पडतो तसाच मानवी शरीरात आणि मेंदूवरील पडतो. कारण शरीरात 70% पाणी आहे. त्यामुळे अमावस्या पौर्णिमा मानसिक स्थापना बांधेल
आहे ते हे सत्य आहे. कुत्रे किंवा घुबड त्याच्या ऐकण्याची आणि जास्त त्यामुळे त्यांना निसर्गाला सूक्ष्म बांधेल मृत्यूची चाहूल अगोदर लागते. धन्यवाद. तिला काय सांगायचंय कळालं का की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जसा समुद्राच्या पाण्यावर पडतो आणि भरती ओहोटी जी काय आहे ती येते, तिच्यामध्ये आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी असतं, पाण्याचं जास्त प्रमाण असतं आणि त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम जो काय आहे, प्रभाव जो काय आहे तो आपल्या शरीरावरती आणि मेंदूवरती पडतो आणि मग आपण सुद्धा विचित्र असे हावभाव करायला लागतो, असं तिचं म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कुत्रे आणि घुबड जे काय आहे, मांजर जे काय आहे, यांच्याकडे निसर्गाने अशी शक्ती दिलेली आहे त्यांच्यामध्ये की सूक्ष्म काहीतरी बघण्याची किंवा बऱ्याच लांबपर्यंतचे बारीक आवाज सुद्धा ऐकण्याची, बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांना मृत्यूची चाहूल लागली जाते किंवा इतर काही गोष्टी त्यांना लवकर कळतात, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावरती इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं बघूया. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम समुद्रावर होतो, कारण समुद्राचा आकार प्रचंड मोठा आहे. माणसाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण फार कमी असते. विज्ञानानुसार एका डासाची आपल्या शरीरावर जेवढा प्रभाव पडतो तेवढाही प्रभाव चंद्राचा आपल्या शरीरावर पडत नाही. त्यामुळे अमावस्याला माणसे वेडी होतात हा गैरसमज आहे. कुत्रे रडतात कारण त्यांना इतर संधीदारांना संदेश द्यायचा असतो. धन्यवाद. अतिशय छान सांगितलंय बघा की चंद्राचा प्रभाव समुद्रावर होतो, कारण का समुद्राचं पाणी खूप मोठं, समुद्राचा आकार खूप मोठा आहे, परंतु माणसाच्या शरीरावरती त्याचा परिणाम होणार नाही, कारण 70% पाणी समुद्राच्या पाण्या एवढं तर पाणी माणसाच्या शरीरामध्ये नाही, बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे असा काही परिणाम होऊ शकत नाही. प्राण्यांचं जे काही ओरडणं आहे त्याला अपशकुन समजण्याऐवजी ते प्राणी जे आहेत ते त्यांच्या इतर साथीदारांना संदेश देतात, अशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे. एक संवाद साधण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून निसर्गाकडे पाहण्याचा, निसर्गातल्या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो काय आहे तो भीतीदायक नसला पाहिजे, तर एक प्रकारचं कुतूहल असलं पाहिजे, बरोबर. तुमच्यामध्ये असंच का, हेच का घडतं, तसंच का घडतं याची कुतूहल जी काय आहे ते ज्यावेळेस तुमच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने वैज्ञानिक मुलं जे काय आहेत ते तयार होतील किंवा तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो काय आहे तो तयार झाला असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि याच्या पुढे आता आजची ही जी काही चर्चा आहे या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आपल्या पूर्वजांनी काही नियम जे काय आहेत ते आरोग्यासाठी आणि शिस्तीसाठी तयार केले होते, बरोबर की नाही. शिस्तबद्ध आपल्या समाजाचा कारभार चालला पाहिजे, आरोग्य समाजातल्या लोकांचा अतिशय व्यवस्थित राहिला पाहिजे, याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी, काही नियम जे काही आहेत ते तयार केले होते. परंतु काळानुसार विज्ञान जे काही आहे ते मागे पडत गेलेलं आहे आणि फक्त अंधश्रद्धा उरलेली आहे. आजही बरेचसे लोक जे काही आहेत ते अंधश्रद्धेच्या पाठीमागे धावताना आपल्याला दिसतात, बरोबर की नाही. आणि म्हणून आपण सुरक्षित विद्यार्थी म्हणून प्रत्येक गोष्टी मागे कुठलं तरी कारण असतं, काहीतरी कार्यकारण भाव असतो, हा समजून घेतला पाहिजे, त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी आणि ती श्रद्धा सगळ्यात महत्वाचा आंधळी नसावी. हे लक्षात. अतिशय अभ्यासपूर्ण अशी मतं जी काही आहेत ती इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी पण मांडलेली आहेत. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी पण त्यांना अतिशय छानपैकी उत्तर दिलेलं आहे. मी आपल्या जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ सोनोने मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या चर्चेबद्दल त्यांचं मत व्यक्त करावं आणि या दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांना काहीतरी संदेश जो काही आहे तो द्यावा. बघा, आज विशेषतः इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वी आणि त्यांच्या बरोबरच आयर सर यांनी हा जो छान उपक्रम घेतला त्याबद्दल दोन्ही टीम व आयर सरांचे जोरात
टाळ्या वाजून अभिनंदन करा. बघा आता आपण घरी जेव्हा असतो आणि मेन म्हणजे आपली पूर्वापार चालत आलेली एकत्र कुटुंब पद्धती, जरी आपल्याला वाटत असेल असं केलं पाहिजे आपण किंवा हे आपण असं करायला नको, परंतु आपल्या घरामध्ये वडीलधारे मंडळी असतात, त्यांचा मान आपल्याला राखावाच लागतो. काही गोष्टी जरी आपल्याला पटत नसल्या तरी आपण त्या त्यांच्यासाठी करतो. मग तसंच इथं आता एका गटाने काय सांगितलं, असं असं आहे, दुसऱ्या गटाने ते मान्य केलंय, परंतु अजून त्यांचं जे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्या मागचा तो आपल्याला समजून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं यातनं आपण खूप छान म्हणजे समोरच्या मुलांनी इकडे लक्ष द्या, घेण्यासारखं खूप आहे. तर ते ऐकलं असेल तर बरं का, मग इथून पुढे पण लक्षात ठेवा. आता बघा यांनी ग्रहणाचं सांगितलं, आता हे खरंच झालेलं आहे की ग्रहण असल्यावर काही ना तर म्हणजे एकदम घराच्या बाहेर सुद्धा जाऊ नका म्हणतात, हे खाऊ नका, ते पाणी, काही लोक जे आपल्या घरामध्ये साठवलेलं पाणी असतं ना प्यायचं ते सुद्धा ओतून देतात. आता बघा म्हणून मग ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. किंवा आजार जर असं झाला, आजारी पडलं तर आता आपल्या समोर बसलेल्या मुलांच्या हातामध्ये सुद्धा खूप जणांच्या हातामध्ये असे दोरे दिसतील तुम्हाला, आहे का? बघा बरं, आहे का दोरे हातामध्ये? आणि ते आत्ताच बांधलेले असे नाही, खूप जुने कळकटलेले दिसत आहे. मग बघा आता तुम्ही याच्यातनं काय घ्यायचं काय? ठीक आहे, जर तुमच्या घरचे मंडळी म्हणत असतील तुम्हाला जावंच लागणार, मान्य आहे, पण बघा यातनं आपण काय शिकायचं किंवा नाही. नंतर अजून नजर लागणे हे सुद्धा आपल्याकडे फार असतं बरं का. आज कोणाचं डोकं दुखायला लागलं का आपल्या घरचे म्हणतील नाही तू एवढी तयारी केली होती, तुला आज नजर लागली. हा मग बघा अजून तिसरा हिने काय मुद्दा मांडला, हिने शेवटी अमावस्या आणि पौर्णिमा, रोजचा जसा दिवस येतो तसाच तो येत असतो, वेगळं काही असतं का? तसंच ग्रहणाचं पण तसं वेगळं काही असतं का? मग लक्षात घ्यायचं आपण कसं वागायचं किंवा काय. ठीक आहे, आदर पण करा. वास्तुशास्त्राचं सांगितलंय आणि सर म्हटल्याप्रमाणे ते एक घर फोडण्याचा व्यवसाय झालेला आहे. तर खरंच काही लोक खरंच सांगतात तुम्ही जर असं केलं ना तुमच्या घरामध्ये कुठलाही आजार राहणार नाही किंवा काय तुमच्या घरामध्ये काही जरा कटकटी होतात त्या होणार नाही. परंतु बघा आपण तिथं जर समजूतदारपणा घेतला तर आपल्या घरातल्या कटकटी बऱ्याचशा कमी होत असतात. मग तिथे पण आपण सर्वांनी विचार करा, तुम्ही मोठे झाल्यानंतर या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. बघा अंधश्रद्धेच्या मार्गाने जायचं की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गाने जायचं हे आपण ठरवायचंय. आलं लक्षात? एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, अतिशय छान पैकी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला विज्ञानाच्या मार्गाने जायचंय, नक्की अंधश्रद्धेच्या मार्गाने. मग तुम्ही कोणत्या मार्गाने जाल? विज्ञानवादी व्हाल? तुम्हाला विज्ञानवादी व्हायचंय की अंधश्रद्धाळू व्हायचंय? परत एकदा जोरात बोला, विज्ञानवादी व्हायचंय की अंधश्रद्धाळू? 21व्या शतकातले विद्यार्थी आहेत आपण. चंद्र मंगळ या ग्रहापर्यंत नाही तर आपण थेट अगदी युरेनस नेपच्यून पर्यंत जाणारे विद्यार्थी आहोत. अतिशय छानपैकी चर्चा झाली, तुम्ही अतिशय छानपैकी ऐकलत सर्वांनी, त्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आपला इथे संपलेला आहे असं मी जाहीर करतो. याच्यामध्ये असं आहे की आपण काय करायचं आहे, जसं मॅडमने सांगितलं की कोण जिंकलं आणि कोण हरलं असं नाही, तर आपण त्याच्यातला सुवर्ण मध्य जो काय आहे तो आपण घेतला पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, बरोबर की नाही, त्या चुकीच्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरोबर, जी गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट काय करायची आहे, टाकून द्यायची आहे. जे योग्य आहे ते घेऊन पुढे चालायचं आहे. तुमच्या मनाला काय वाटतं, ही गोष्ट चुकीची आहे ना, ही टाकून द्यायची आहे. त्याच्यानंतर जी योग्य आहे त्या गोष्टीने, ती गोष्ट घ्यायची, त्या गोष्टीने पुढे जायचं आहे, बरोबर की नाही. परंतु असं नाही करायचं की आपल्या पूर्वजांनी सांगितलं ही गोष्ट त्याच्यामुळे चुकीची आहे, आपल्याला माहिती आहे, तरी आपण तिला त्या गोष्टीला धरूनच पुढे गेलं तर मग आपण अंधश्रद्धाळू, बरोबर की नाही, बरोबर की नाही.
हा, मग त्याच्यामुळे कोण हरलं कोण जिंकलं याच्यापेक्षा जी योग्य गोष्ट आहे ती योग्य गोष्ट आपणच काय करायची आहे, आपण स्वीकारायची आहे आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे सगळ्यांनी. आता याच्या पुढे अजून एक कार्यक्रम आहे, पण तो माझ्या मते मॅडमच सांगतील. मधल्या सुट्टीनंतर आहे आणि तुमचा सगळ्यात आवडता कार्यक्रम आहे, कारण तुम्हाला परंतु रंगपंचमी सुद्धा शिस्तीत जी काही आहे ती जास्त उड्या मारत बसायच्या नाही. रांगेत वर्गात जायचं आहे,